नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं नर्सिंग प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं पहिला राऊंड हा ऑलरेडी कंडक्ट झालेला आहे. त्याची रिपोर्टिंगची प्रक्रिया सुद्धा संपलेली आहे. 14 ऑगस्ट ही ॲडमिशनची पहिल्या राऊंडची अंतिम तारीख होती. त्यानंतर दुसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंगच्या संदर्भाचं शेड्यूल हे ऑलरेडी सिटी सेलनं जाहीर केलेलं होतं. त्या शेड्यूलनुसार दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी होण्यासाठी, कॉलेजेस भरण्यासाठी 19 ऑगस्टपासून 21 तारखेला दुपारी 12 पर्यंत वेळ देण्यात आलेला होता. आज ऑलरेडी 20 ऑगस्ट आहे, जेव्हा की आपण आता हा व्हिडिओ पोस्ट करतोय. उद्या दुपारी 12 पर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजेस टाकण्यासाठीचा वेळ उपलब्ध आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, ज्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे, त्यांना कॉलेज अपग्रेड करायचं असेल तर उद्या 12 पूर्वी म्हणजे 21 तारखेला दुपारपूर्वी आपली चॉईस फिलिंग त्यांनी पूर्ण करून घ्यावी. ज्या मुलांनी पहिल्या राऊंडमध्येच कॉलेज फायनल केलेलं आहे त्यांचा हा विषय नाहीये, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं असेल पण जर त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग केलेलं नाहीये तर अशा विद्यार्थ्यांचा हा विषय नाहीये. कारण BSc नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं बंधनकारक होतं. तर ज्या मुलांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळूनही ॲडमिशन घेतलेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये काही जागा उपलब्ध राहिल्या तर इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड होईल त्या राऊंडमध्ये त्यांना भाग घेता येईल. आणि मोस्टली इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये कॅटेगरीचे बेनिफिट दिले जात नाही, फुल फीस विद्यार्थ्यांना भरावी लागते. परंतु जे प्रोसेसमध्ये आहेत, ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज घेऊन ठेवलेलं आहे, रिपोर्टिंग केलेली होती, ते मात्र आता चॉईस फिलिंगमध्ये भाग घेऊन अजून चांगल्या कॉलेजसाठी, चांगल्या लोकेशनसाठी नक्की प्रयत्न करू शकतात. सो एकदा रिपीट करतो, BSc नर्सिंग कॅप राऊंड 2 ची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू आहे. उद्या 21 ऑगस्ट दुपारी 12 पर्यंत वेळ आहे. ज्यांची चॉईस फिलिंग बाकी असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग पूर्ण करून घ्यावी. धन्यवाद. थँक्यू.